फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाकडून गोलंदाजीची सुरुवात करतील नासिर आणि श्रीराम क्रिकेट क्लब यांच्याकडून स्ट्राईकला असतील पवन पाटील, नॉन स्ट्राईकला असतील कल्पेश बाविस्कर. रिकाम्या लोकांनी कॉमेंट्री बॉक्स खाली करायचा आहे. नासिर गोलंदाजी मार्कवर, पवन पाटील बॅटिंग साठी क्रीजवर. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, पंच तयार, दर्शक तयार आणि पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू नासिरचा. 10 षटकांचा सामना. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडने खातं उघडतंय. श्रीराम क्रिकेट क्लब वाईडने खातं उघडतंय. ओहो, झेल सुटलाय. वेगात होता परंतु झेल होता. मासूम जबरदस्त खेळाडू आहे. चेंडू वेगवान होता. चला, एक धाव आलेली आहे. पवनने आपलं खातं उघडलेलं आहे. फटका फसलाय. ओ, दोन खेळाडूंच्या मध्ये कल्पेश बाविस्कर स्ट्राईकला. मी आभारी आहे निर्मलदादा पाटील, बेकर्स पॉइंट द केक शॉपचे संचालक, ज्यांनी आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केलेला आहे. निर्मलदादा खूप खूप धन्यवाद. मोठा फटका चेंडूने घेतलीये गगन भरारी, परंतु जाणार नाही सीमारेषा पार. शाहरुख शेख अर्थात लाली यांनी झेल टिपलेला आहे. कल्पेश कॉट, शाहरुख बोल्ड, नासिर. आमच्या समवेत उपस्थित आहेत यशवंत शिंदे, स्टार खेळाडू, आणि फिरोज, जे जळगाव प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये LK फाउंडेशन या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. आणि आता मात्र त्यांच्या संघाचा सामना सुरू असताना आमच्या सोबत आहेत. 2 चेंडू शिल्लक. प्रज्वल राजपूत ऑफस्टंपच्या बाहेर चांगला चेंडू जाऊ दिलेला आहे. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण सलमानचं. सलमान जबरदस्त फॉर्म मध्ये खेळतोय.
परंतु कौतुक करावं लागेल नासिरचं, जबरदस्त गोलंदाजीची सुरुवात केलेली आहे. 2 धावा देत पहिल्या षटकात 1 गडी बाद केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला आपण बघू शकतो स्टार खेळाडू मासूम अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. पहिलं षटक संपलेलं आहे. 2 धावा 1 गडी बाद. जबरदस्त सुरुवात नासिरची बघा. आणि या संपूर्ण संघामध्ये ताळमेळ जबरदस्त आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाची जर आपण जमेची बाजू बघायला गेलो तर क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, फलंदाजी संघाचा बॅलेन्स बंच चांगला आहे. आणि आसिफ देशमुख आणि शहबाज पिंजारी हे 2 खेळाडू आहेत जे जबरदस्त चतुर आणि चालाक खेळाडू म्हणून ओळखले जातात. चला तर LK फाउंडेशन हा जो संघ खेळणार आहे जळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेत, तर फिरोज बरोबर जर दुसरा आयकॉन आपल्याला माहिती नसेल तर सांगतो, तो आहे शेरा. LK फाउंडेशन संघाचे हे आयकॉन खेळाडू आहेत जळगाव प्रीमियर लीग या स्पर्धेत. फिरोज माझ्याबरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. तर शेरा आता गोलंदाजी मार्कवर. चला वेळेचा भान ठेवायचा आहे मित्रांनो. ओ हो, पवन पाटीलने शेराचं स्वागत केलेलं आहे स्वॅगने. जबरदस्त तडाखा. हा होता श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. जबरदस्त तडाखा होता पवनच्या बॅटमधून. श्री चषक क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. दुसरा षटकार. 2 चेंडू 2 लागोपाठ श्री चषक क्रिकेट स्पर्धेचे ब्रँडेड षटकार पवनच्या बॅटमधून आलेले. चौदा धावा. हो, डाऊन द ग्राउंड आपल्या फॉलो थ्रू मध्ये शेरा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डॉट बॉल. या स्पर्धेचे को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे, बेकर्स पॉइंट द केक शॉप. ट्रॉफीचे प्रायोजक पुरुषोत्तम पाटील, जे आपला वाढदिवस साजरा करतायत. पुरुषोत्तम दादा, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओहो, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जर खेळला असता तर जास्ती धावा मिळाल्या असत्या. अबोव द वेस्ट हाईटचा हा नो बॉल चेक केला जातोय. पुरुषोत्तम पाटील, निर्मल पाटील, बेकर्स पॉइंटचे संचालक, मॅन ऑफ द मॅचचे चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिक भाऊ पाटील आपल्या माणसाचे दुकान, आनंद कदम हॉटेल AK, पॅव्हिलियनचे प्रायोजक, बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, बापू हटकर आणि प्रवीण गायकवाड, एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील, सुपर 6चे प्रायोजक. प्रथम पारितोषिक खोंडे बंधू ज्वेलर्स यांच्याकडून 51,000, JJ स्पोर्ट्सचे जितेंद्र जवळकर यांच्याकडून 31,000, समाजसेवक भरत भाऊ सपकाळे यांच्याकडून तिसरं पारितोषिक 15,000, चौथं पारितोषिक असेल 15,000 श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून. बाउंड्रीचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, योग FX अकॅडमी,
योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन संदीप पाटील, जैन असोसिएट्स जयेश जैन, अनमोल सहकार्य सतीश मराठे देव माझा कन्स्ट्रक्शन यांचं लाभलेलं आहे. आणि या स्पर्धेतील सर्व नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. दत्ता कांबळे जळगाव जिल्हा पोलीस दलातील जबरदस्त खेळाडू सध्या लिगामेंट इंजुरीमुळे त्रस्त आहेत. नक्कीच कमबॅक करताना दिसतील आपल्याला येणाऱ्या काळात. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने व्हॅकंट एरिया चौकार मिळेल. गॅप भेदलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 धावा. दुसरं षटक संपलेलं आहे. एक गडी बाद, 19 धावा, 2 षटकांची समाप्ती. या षटकात 17 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात केवळ 2 धावा आलेल्या होत्या. आपण बघत आहात श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 श्री क्रिकेट क्लब जळगावद्वारे आयोजित. आणि मी पद्माकर पाटील जळगावच्या ऐतिहासिक शिवतीर्थ मैदानावरून सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीचा आजचा हा 5वा आणि बाद फेरीचा तिसरा सामना. आता चुकीला माफी नाहीये. जो संघ हरेल तो आता परतीच्या रस्त्यावर असेल. जिंकणारा संघ पुढच्या फेरीत जाईल. दरम्यान सुभाष जाधव आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि सुभाष जाधव जर मैदानात आहेत तर अतुल झोपे नक्कीच असतील. अतुल भाऊ, आपलं मनपूर्वक स्वागत. षटकार आलेला आहे. ब्रँडेड षटकार एकविरा प्लायवूडने प्रायोजित केलेला आहे. पवन पाटील चांगल्या लयमध्ये फलंदाजी करताना दिसतोय. शहबाज सर अर्थात शहबाज पिंजारी गोलंदाजी मार्कवर. फटका उंच आहे आणि ओहो हो हो हो, प्रयत्न चांगला होता. प्रयत्न चांगला होता. बघा असं म्हणतात की मंजिले मिले ना मिले ये तो किस्मत की बात है, पर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. कोशिश, प्रयत्न केलेला आहे. लाली, जबरदस्त प्रयत्न होता लालीचा. शाहरुख शेख एक जबरदस्त खेळाडू आहे. एरंडोल येथे 71,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक असलेली टुर्नामेंट झालेली होती. त्यात जबरदस्त कामगिरी केलेली होती शाहरुख शेखने. फुलटॉस चेंडू ऑन साइडला. पुन्हा एकदा शाहरुख लाली ऍक्शन मोड मध्ये दिसेल. एक धाव मिळते पवनला. शहबाज एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. ओ हो, तू डाल डाल में पात पात. पवनने बघितलं की आपण षटकार मारतोय, आता प्रज्वल मारतोय.
जबरदस्त कामगिरी प्रज्वल राजपूतची, जबरदस्त तडाखा दिलेला आहे. हॉटेल एकेचे संचालक आनंद कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आनंद भाऊ कदम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आनंद कदम, युवा हसमुख चेहरा. शहबाज, ओय डाऊन द ग्राउंड, जबरदस्त फटका, चांगला प्रयत्न, चौकार. शेराने प्रयत्न चांगला केलेला होता. आणि हा ब्रँडेड चौकार, ज्याचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष अप्पा खोंडे. तिसरं षटक संपलेलं आहे. 42 धावा. पहिल्या षटकात केवळ 2 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकात अर्थात 12 चेंडूमध्ये किती धावा आलेल्या आहेत? 40. 3 षटकांची समाप्ती, 42 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजीला माझ्या मते नासिर दिसत आहेत. ओ शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, बॅटची कड, झेल सुटलाय. बघा सलमान ज्या पद्धतीचे खेळाडू आहेत, ज्या स्तरावर खेळतात, सलमान शेख कडून अशी चुकी आपण अपेक्षित नाही करू शकत. एक जबरदस्त खेळाडूला जीवनदान मिळालेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्र गाजवणारा खेळाडू आहे, जबरदस्त बॅटर आहे. ओव्हर द शोल्डर बिलो द हेड एक बाउन्सर पंचांनी घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा नासिरने ट्रॅपमध्ये अडकवलेलं होतं. जाळ्यात मासा सापडला होता, परंतु सलमानच्या हातातून निसटून गेलेला आहे. अलॉंग द कार्पेट, लॉंगांच्या दिशेने 1 धाव. चला, 1 धाव मिळालेली आहे. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. प्रज्वल राजपूत स्ट्राईकला. ओ यावेळेस शॉट सिलेक्शन ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कुठेतरी संयम, धैर्य चुकतोय. प्रज्वल सुद्धा जबरदस्त खेळाडू आहे आणि हे दोन्ही युवा खेळाडू आहे. मागच्या सामन्यात दोघींची कामगिरी जबरदस्त राहिलेली होती. ओ हो, काय चेंडू आहे. फलंदाजाला चकमा दिला, स्टंपला चकमा दिला, यष्टीरक्षकाला चकमा दिला, शॉट फाईन लेगला चकमा दिला आणि मिळालेले 4 सुदैवी धावा. सत्तेचाळीस धावा झालेल्या आहेत. फटका फसलाय. शॉट सिलेक्शन बद्दल बोलत होतो.
ओ आणि झेल सुटलाय. कर्णधार आसिफ देशमुख एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करू शकत नाही. दोन्हीही युवा खेळाडूंना आता जीवनदान मिळालेले आणि त्यांच्याकडे आता लायसन असेल. चौथं षटक संपलेलं आहे. 48 धावा, 4 गडी बाद. या षटकात माफ करा 1 गडी बाद. या षटकात 6 धावा आलेल्या आहेत, 1 चौकार आलेला आहे. 4 षटकांची समाप्ती, 48 धावा, 1 गडी बाद. आणि गोलंदाजांसाठी एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो की एकच अवांतर धाव आतापर्यंत आलेली आहे. बिलकुल नक्कीच आवश्यकता होती. टीम मीटिंग घेण्याची आवश्यकता होती. कुठेतरी समन्वयाचा अभाव दिसतोय, कॉलिंगचा अभाव दिसतोय, क्षेत्ररक्षणाची गोष्ट करतोय. आसिफने आणि शाहबाजने खेळाडूंना बोलवलंय. काहीतरी मीटिंग घेतील, काहीतरी कानमंत्र देतील, रणनीती नवीन आखतील, तिला एक्झिक्यूट कसं करायचं हे ठरवतील. चला, स्टार खेळाडू शोएब यावल यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शोएब खान, यावल किशान. शोएब, आपल्याला विनंती असेल की आपण समालोचन कक्षेत यायचंय. शोएब. रऊफ लाला या नावाने ज्यांना ओळखलं जातं, रऊफ शेख आता गोलंदाजीला आलेले आहेत. स्माइलिंग नीज फलंदाजी एंड आणि स्माइलिंग नीज गोलंदाजी एंड. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सुद्धा डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज. चला, पहिला चेंडू समोर असतील प्रज्वल. खराब चेंडू. असा चेंडू आपण टाकला तर आपल्याला हेच बघायला मिळेल. षटकाराने स्वागत केलेलं आहे रऊफ लालाचं. प्रज्वल राजपूतला जे जीवनदान मिळालेलं आहे, आता कुठेतरी तो फ्रेंड्स सीसीच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम करेल. कारण की दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत, युवा आहेत, परंतु मोठ्या स्तरावर खेळलेले आहेत. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. डाऊन द ग्राउंड चांगला फटका. वाईडिश लॉंगकडे चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. दोन्ही खेळाडूंना एक एक जीवनदान मिळालेलं आहे. तर आता बघूया मिळालेल्या जीवनदानाचा कसा फायदा उचलतात. आता स्ट्राईकला असतील युवा. पवन. फुल टॉस चेंडू आणि सरळ शेराच्या हातात. बघा, ज्या चेंडूवर षटकार यायला हवा त्या चेंडूवर विकेट मिळालेली आहे. चला, दुर्दैवी विकेट आहे श्रीराम क्रिकेट क्लबसाठी, परंतु ज्या ब्रेक थ्रूची गरज होती फ्रेंड्स सीसीला, तो ब्रेक थ्रू रऊफ लालाने मिळवून दिलेला आहे. पवन पाटील, कॉट शेरा, बोल्ड रऊफ लाला. पंचावन्न धावा, 2 गडी बाद. पन्नास धावा ओलांडलेल्या आहेत, 50शी पार केलेली आहे. 55 धावा, 2 गडी बाद. बाद होणार आहे. आत्ताच फलंदाज आहेत ते पवन पाटील, त्यावर आऊट झालेले होते कल्पेश बाविस्कर. आणि आता नवीन फलंदाज आलेला आहे रवी पवार. शिक्षक आहेत, जबरदस्त खेळाडू आहेत. हे जर टिकले तर कुठल्याही गोलंदाजाला सळो की पळो करून सोडतात. बघूया आता रवी पवार कशी कामगिरी करतात. समोर आहे रऊफ लाला, ज्याने विकेट घेतलेली आहे.
ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. शॉट सिलेक्शन बद्दल मी बोलतच होतो. ओ हो, हे काय सुरू आहे. विकेट मिळायला हवी होती. कॅचिंगवर लक्ष देणं आवश्यक आहे. असं म्हणतात की कॅचेस विन्स मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. फ्रेंड सीसी मात्र त्याच्या उलट काम करतंय. कॅचेस सोडतायत. ओ हो, हिंदू प्रीमियर लीगचा हा, माफ करा, श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा हा ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला, आत्ताच मागे हिंदू प्रीमियर लीग झालेली आहे. तिचा फीवर काही अजून उतरलेला नाहीये. 5वं षटक संपलेलं आहे. 63 धावा, 2 गडी बाद, एकच अवांतर धाव आतापर्यंत आलेली आहे. आणि आता बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा असेल. 3 क्षेत्ररक्षक आपण 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर लावू शकतात. तर फलंदाज आता फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा कसा फायदा उचलतात ते बघूया. कारण की प्रज्वलला सुद्धा एक जीवनदान मिळालेलं आहे आणि रवी पवारला सुद्धा एक जीवनदान. आणि डावखुरे स्पिन गोलंदाज अर्शद खान अर्थात मयूर आता गोलंदाजीला आलेले. शिवतीर्थ चषक क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान मागच्या वर्षी मिळवणारा हा गोलंदाज अर्शद मयूर खान. समोर असतील प्रज्वल. फटका फसलाय. अगेन्स्ट द टर्न फटका. ओ बा, अरे देवा, हे काय सुरू आहे. बघा, रिॲक्शन द्यायला सुद्धा जागा नाही. तर मित्रांनो, येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागवान प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचा क्रिकेट प्रीमियर लीग खेळला जाणार आहे. बागवान प्रीमियर लीग या स्पर्धेत ज्या बागवान बांधवांना सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी आपला सहभाग नोंदवायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपल्याला खेळायला मिळणार नाही. तर बागवान प्रीमियर लीगच्या आयोजकांशी संपर्क करायचा आहे आणि त्या स्पर्धेत खेळण्याचा आनंद लुटायचा आहे. बागवान प्रीमियर लीग, लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क करा आणि रजिस्ट्रेशन करा. एक धाव, धावसंख्या 65, 2 गडी बाद.
ओ हो, आसमानी टोला छत्रपती शिवरायांना वंदन करणारा हा षटकार. चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. या स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेच्या ब्रँडेड षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. ओ हो, शेराच्या हातात वेल्डन शेरा. जबरदस्त कॅच, परतावा लागेल. चला, जबरदस्त कॅच पकडलेला आहे शेराने. एल के फाउंडेशनचा असाच आयकॉन खेळाडू नाहीये. आणि दुसरा रिटेन खेळाडू मात्र माझ्या बरोबर आहे, फिरोज फिक्की. वन, लॉस ऑफ 3. प्रज्वल राजपूत कॉट शेरा. बोल्ड अर्षद. अर्षद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सोमेश नाईक ऑफस्टॉपच्या बाहेर कट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. शोएब मलिक. पुन्हा एकदा अर्षद मयूर खान. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. खराब चेंडू आणि त्या चेंडूवर प्रॉपर ट्रीटमेंट. बॅकवर्ड पॉइंट सी रेषा पार. बिग बिग षटकार. आणि बघा, शहबाज पिंजारी जे सांगतायत की इतका शॉर्ट चेंडू जर तू टाकशील तर सोमेश काय तुला कोणीही असंच मारेल. बरोबर सांगतायत. षटक संपलेलं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक होतं. 77 धावा, 6 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद. या षटकात 14 धावा आलेल्या आहेत आणि 1 विकेट मिळवलेली. चला, वेळेकडे लक्ष द्यायचंय. फ्रेंड्स क्रिकेट क्लब वेळेकडे लक्ष द्यायचंय. फटका फसलाय. पुन्हा एकदा शेरा. झेल टिपलेला आहे. चला, थोडीशी जबाबदारीची जाणीव आता फलंदाजांनी ठेवायची आहे. सुरुवात चांगली होती, त्यानंतर रेग्युलर इंटरव्हेल्समध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लबने विकेट्स घेतलेले आहे, कमबॅक केलेलं आहे. अर्षदचं चांगलं षटक आपण बघितलेलं होतं. आणि आता नवीन फलंदाज, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे गणेश नेटके. 77 धावा, 4 गडी बाद.
पवन पाटील आणि प्रज्वल राजपूतने चांगली खेळी केलेली होती आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा एक आक्रमक खेळी बघायला मिळते का? कारण की बघा, हा मुकाबला जर तुम्हाला जिंकायचा आहे, फ्रेंड सीसी सुद्धा काही कमी नाही आहे. त्यांच्याकडे जबरदस्त अष्टपैलू खेळाडूचा भरणा आहे. काही काही जबरदस्त हिटर आहेत. त्यात आपण सलमान असेल, निहाल असेल, शाहरुख लाली असेल. बॅट चिकन आणि सरळ हातात. शहबाज पिंजारी आपला दम दाखवतायत. शोएब मलिकने चांगला झेल टिपलेला आहे. नवीन फलंदाज राहुल पाटील मैदानात दाखल होत आहेत. आणि 2 चेंडू मध्ये 2 विकेट घेतलेल्या आहे शहबाज सरांनी. आणि शहबाज सर ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक मिळवतात का? शहबाज पिंजारी आता गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील राहुल आणि दत्ता कांबळे मात्र आता एक्साइटेड झालेले की त्यांना हॅट्रिक बघायला मिळते की काय. कारण की त्यांचा पोलीस दलातला खेळाडू हॅट्रिक रोखू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. शहबाज पिंजारी आपल्या गोलंदाजी मार्कवर कुठलीही वेगळी फील्ड रचना केलेली नाहीये. शहबाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. हॅट्रिक बॉल. समोर असतील राहुल पाटील. रिंकू. ओ हो रिंकू यांनी दडपण झुगारलेलं आहे. षटकार टोलवलेला आहे. दणदणीत षटकार राहुलच्या बॅटमधून आलेला आहे. घाणाघात. धावसंख्या 83. 5 गडी बाद. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. नारायण नारायण. ओ लॉंग ऑनच्या दिशेने साईड स्क्रीनकडे चेंडू जातोय. 1 धाव मिळते. चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत राहुल. 84 धावा झालेल्या आहेत. तर या स्पर्धेतील बॉलचे प्रायोजक आहेत श्री प्रवीण गायकवाड, श्री बापू हटकर, हॉटेल जय मल्हारचे संचालक, व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट्स. रविवार, बुधवार आणि शुक्रवार आपण जर नॉन व्हेजचे शौकीन असाल तर स्पेशल डेग मटन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आसिफ. चौऱ्याऐंशी धावा. 5 गडी बाद. ऑप्शनच्या बाहेर चेंडू हवेत आणि झेल टिपलेला आहे. नासिर. नासिर यांनी झेल टिपलेला आहे. सोमेश नाईक कॉट. नासिर बोल्ड शहबाज. चला गोलंदाजाच्या ऍक्शनसाठीचा रिव्ह्यू आहे. बघा रिव्ह्यू उरलाय म्हणून घेतलेला आहे. जितकं मला समजतं की उरलेला आहे, घ्यायला हरकत नाहीये. कारण की राहुल पाटील स्मार्ट आहे आणि अशा गोष्टी ते बरोबर करतात. आणि राहुल पाटील यांची फलंदाजी बघण्यासाठी खास भुसावळवरून उमाकांत पाटील दाखल झालेले आहेत. उमाकांत दादा आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. फेअर डिलिव्हरी. बघा ऍक्शन मध्ये काहीच चुकी नव्हती, परंतु रिव्ह्यू उरलेला आहे. सोमेश चांगला फलंदाज आहे. चला बनी तो बनी असं काहीतरी पुढचं वाक्य आहे. तर बनी तो बनी बनलेली नाहीये. फेअर डिलिव्हरी.
7 षटकांची समाप्ती, 84 धावा, 6 गडी बाद. ओ हो, अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न. अर्षद थोडेसे उत्साहित दिसत आहेत, असं म्हणतात की बॅटची कड घेतलेली आहे, परंतु यष्टीरक्षकाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये. चला पुन्हा एकदा अर्षद आपल्या गोलंदाजी मार्कवर. अर्षद मयूर खान. ओ हो, चौकार मिळेल नाही. जबरदस्त क्षेत्ररक्षण. माझ्या मध्ये मासूम आहे, चित्त्याची चपळाई आहे मासूम मध्ये. चला चेक केलं जाईल, चेक तर केलं जाईल, कारण की महत्वपूर्ण सामना आहे. कुठलीही रिस्क पंच घेणार नाहीयेत. कोणावरही अन्याय होईल असं काम पंच करणार नाहीयेत. निष्पक्ष पंच आहेत, जबरदस्त पंचगिरी करतायत. स्त्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025. चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त कामगिरी, मासूम खाटिक सेफ, चांगला एफर्ट. ओ हो, अगेन द टर्न. बघा लेफ्ट आर्म गोलंदाजी करतोय, राऊंड द विकेट करतोय, चेंडूला मध्ये डीप करतोय, बाहेर काढतोय आणि त्या टर्नच्या अगेन्स्ट या ठिकाणी फलंदाज खेळण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त गोलंदाज आहे. अकीब शाकिब हे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. ओ हो, मला फरक पडत नाही असं म्हणणं आहे विजय पाटलांचं. टर्नच्या अगेन्स्ट असेल, विथ द टर्न असेल, माझा फटका मी खेळेल. यावेळेस कनेक्शन प्रॉपर आणि मनगटाचा वापर. चेंडू गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. एक्क्याण्णव धावा. चला हेमंत पाटील, बॉल पाठवायचे लवकरात लवकर.
ओ हो घाणाघात, हवाई सफर, हवाई हल्ला, चेंडू गेलाय सीमा पार. विजय पाटील आणि राहुल पाटील हे दोन्ही जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि चांगली फटकेबाजी करतायत. षटक संपलेलं आहे. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. 97 धावा, 8 षटकांची समाप्ती, 6 गडी बाद. आणि मॅन फ्रॉम चहाडी, सबसे कातिल साहिल पाटील यांचं आगमन झालेलं आहे. साहिल पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेरा आणि शेरा यांच्या समोर असतील राहुल पाटील. रिंकू, ओहो हो, जबरदस्त बॅट फिरवलेली होती, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. शेरा पहिल्या षटकात महागडे ठरलेले होते. शेरा 17 धावा दिलेल्या होत्या. ओहो, चांगला चेंडू, चांगला चेंडू, आणि माझ्या मते चेंडू स्टंपला लागून गेलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. नो बॉल. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघा, मधल्या अंपायरने रेफर केलेलं होतं, तिसऱ्या अंपायरने नो बॉल दिलेला आहे. मधल्या अंपायरची चर्चा करून घ्या, एक्झॅक्ट काय विषय. गोलंदाजाच्या संदिग्ध ऍक्शनसाठी दिला गेलेला हा नो बॉल. सामना सुरू करायचा आहे मित्रांनो. चला, जळगावचे करण अंबाला सुद्धा मैदानात दाखल झालेले आहेत. कामगिरी मात्र नावाप्रमाणे झालेली नाहीये. क्रिकेट 5-2
79. आपलं खूप खूप स्वागत आणि धन्यवाद. आणि आता स्टार समालोचक छत्रपती संभाजीनगर अर्थात मराठवाड्याचा बुलंद आवाज युवा कॉमेंटेटर स्टार समालोचक आपल्या आवाजाने सर्वांचं मन मोहून घेणारे सौरभ सिंग राजपूत दाखल झालेले आहेत आणि आपल्याला आता पुढच्या डावात त्यांचं समालोचन ऐकायचं आहे. तर सौरभ सिंग राजपूत आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. ऑन साइडला शाहरुख शेख आणि 100 धावा पूर्ण, शतक फलकावर लागलेलं आहे. श्रीराम क्रिकेट क्लब संघाचं शतक. मासूम खाटिक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी करतोय. ओ हो, चांगला चेंडू मासूमचा. बघा, नाव जरी मासूम असलं तरी हा खेळाडू मासूम नाहीये, फक्त याचं नाव मासूम आहे. हा जबरदस्त खेळाडू आहे, खुंखार क्रिकेटर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मासूम धावतोय. बघा कमिटमेंट बघा, मासूम स्क्वेअर लेग कडे धावतोय, चेंडू अडवतोय. 9 षटक संपलेलं आहे. 101 धावा, 6 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू या डावातले शिल्लक. आणि आता शेवटच्या 6 हाणामारीच्या चेंडूंवर फलंदाजांकडे लक्ष असेल दर्शकांचं, कारण की दर्शकांना चौकार आणि षटकार मारणारे फलंदाज आवडत असतात. विजय पाटील, राहुल पाटील मैदानात आहे, तर कशी कामगिरी करतात याच्यावर लक्ष असेल. आणि खास करून राहुल यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. आणि राहुल पाटील यांची फॅन फॉलोविंग ही फार जबरदस्त आहे. रऊफ लाला शेवटचे 6 चेंडू घेऊन आता गोलंदाजी मार्कवर. ओ, आपल्याच फॉलो मध्ये चेंडू अडवलेला आहे. आणि आपल्या विकेटचं बलिदान, चला, रिंकू पाटील यांनी आपल्या विकेटचं बलिदान दिलेलं आहे. भूषण शेंडे नॉन स्ट्राईकला. स्ट्राईकला असतील विजय पाटील. 101 धावा, 7 गडी बाद. डाऊन द ग्राउंड लॉंगांच्या दिशेने 1 धाव. निलॉन्स कंपनीचा स्टार भूषण शेंडे. मागच्या सीझनला आपल्या अनोख्या शैलीने सर्व निलॉन्सच्या कर्मचाऱ्यांना खुश केलेलं होतं. ओ हो, जबरदस्त 1 बाउन्स चौकार. वन 106 चौकार लगावलेला आहे भूषण शेंडेने.
सरळ बॅटने चांगला फटका. शेरा चेंडू अडवतोय. 1 धाव. विजय पाटील आता स्ट्राईकला. ओ हो, वाईड इज लॉंग ऑफ सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. छत्रपतींचा छावा लगावतोय षटकार. मिळवतोय 6 धावा. जबरदस्त फटका. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 1-1-3 लॉस ऑफ 7. शेवटचा चेंडू. ऑफटॉपच्या बाहेर पहिली धाव घेतलेली आहे. बघूया पंच निर्णय काय देत आहेत. चेक केलं जाते. वाईड अबो द वेस्ट हाईट सर्व चेक होईल. हॅलो. चला, फेअर डिलिव्हरी. डाव संपुष्टात आलेला आहे. श्रीराम क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करीत असताना 114 धावा केलेल्या आहेत. 7 गडी बाद. आणि 115 धावांचं लक्ष असेल फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघासमोर. 115 रन्स टू विन. चला, जगत सरकार. आपल्या जळगावचा जगत सरकार कोण आहे आपल्याला माहिती आहे का? तर अब्रार आहे. अब्रारच्या खेळीवर सर्वांचं लक्ष असेल. चला, तर आता पुढचा डाव ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस एक जबरदस्त समालोचक आपल्याला आपलं मनोरंजन करेल. जळगाव येथे छत्रपती संभाजीनगर पासून प्रवास करत दाखल झालेले सन्माननीय मुलुक मैदान तोफ, मराठवाड्याची मुलुक मैदान तोफ सौरभ सिंग राजपूत.
बॅटिंग टीम आपला 12वा खेळाडू इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. बॅटिंग टीम आपल्याला विनंती, आपण आपला 12वा खेळाडू इकडे मात्र कॉमेंट्री बॉक्सकडे पाठवून द्या. सलामीची जोडी फ्रेंड्स क्रिकेट क्लबच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी 115 धावा इकडे मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. हॉटेल AK चे सर्वा आनंददादा कदम यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. तर मी विनंती करतो आनंददादा कदम यांना की आपण मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी उपस्थित व्हायचं. या स्पर्धेचे पवेलियन स्पॉन्सर आहेत आनंददादा कदम आणि त्यांच्या हस्ते मात्र केला जाणार आहे या मॅचचा नाणेफेकीचा कौल. इट्स टॉस टाइम इन द मिडल. 1-1-4 for 7 ही मात्र स्थिती आहे श्रीराम क्रिकेट क्लबची. आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब 115 इकडे मात्र मॅजिकल नंबर आहे या संघासाठी. तर चला विनंती आहे लवकरात लवकर मात्र खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू करा, वेळ मात्र वाचवा. ओहो पहिल्याच बॉलवर सरळ मात्र आपल्याच अंदाजामध्ये अब्रार शेखच्या पॅड मधून चेंडू मात्र सीमारेषा पार जातोय. फॉर्म मध्ये आहे, चर्चा आहे या नावाची अब्रार शेख. आणि यस या मोठ्या मॅच मध्ये देखील दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतात आहे. रिप्ले मध्ये एक वेळेस फटका बघूयात. ना आओ देखा ना ताव, दे दिया नो लुक खेलकर, यहाँ पर गेंदबाज को 6 का भाव. सिक्सर षटकार आपल्याच अंदाजात नो लुक. आणि सोमेशचं स्वागत केलंय 6ने. यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू टाकलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. रन संख्या स्थिर आहे स्कोर कार्डवर. रन संख्या 6 रन. यावेळेस मात्र चेंडू इकडे लिव्ह करून दिला धाव स्वरूपी. जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपात धाव वाढेल. वाईट बॉलच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जाते. आउटसाइड दी ऑफ खासा बाहेरचा बॉल होता. रन संख्या स्कोर कार्डवर स्थिर आहे सध्याच्या घडीला. सोमेशच्या विरोधात हात खोललेत अब्रारने. याही वेळेस जर बघितलं तर आवाक्याच्या बाहेर आहे बॉल. इथे देखील आपण बघू शकतो सातत्याने 2 चेंडू मात्र निर्धाव. आनंद भाऊ कदम यांच्या हस्ते मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जो मात्र केला जातोय. पुढचे दोन्ही संघ वारंवार आपल्याला सूचना आहे. फुलल्यांचा बॉल हो डाऊन दी ग्राउंड. अब्रारचा फॉर्म इकडे मात्र झळकतोय सध्या तरी. 6 आले, त्याच्यानंतर 2 मात्र अवांतरच्या धावा. आणि आता मात्र 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. धूर काढायची बॅटिंग करतात सध्याच्या घडीला अब्रार. 12 धावा इकडे मात्र चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढत असताना. चांगला फटका होता, बॅटवर चांगल्यारीत्या घेतला. लोअर फुल टॉस बॉल मनगटाच्या बळावर इकडे मात्र खेळून दिलाय. यावेळेस हो इनफिल्डच्या वरून आला की क्षेत्ररक्षक फार वेगात तिकडे पोहोचलेत प्रज्वल. आणि चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय एका धावेच्या मदतीने रन संख्या इकडे वाढताना पाहायला मिळेल. इनसाइड आउट. यावेळेस मात्र फटका खेळला होता. धावस्वरूपी 1 धाव इकडे मिळतीये. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने 13 वर. काय सुरुवात केली अब्रारने. पहिल्याच बॉलवर नो लुक शॉट खेळत मात्र तिकडे 6 धावा वसूल केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र एक चौकार वसूल केलाय. रन संख्या 13 रन बिनगडी बाद असताना शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी आहे या षटकातील. सोमेश विकेटसाठी इकडे मात्र प्रयत्न करतात आहे. मोठा मॅच आहे. जो संघ जिंकणार तो मात्र नक्कीच जागा बनवणार पुढच्या फेरीमध्ये. आणि जो संघ हारणार, बघा दोन्ही संघ सुरुवातीला 2-2 मॅच जिंकून इथपर्यंत पोहोचले. म्हणजे ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. फुलल्यांचा बॉल, बॅटचा फेस ओपन करून विकेटचा पतन. या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा इकडे पुरेपूर प्रयत्न राहणार आहे. खोलवटप्याचा बॉल टाकला, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता.
फटका मात्र तिकडे फसलाय आणि सोमेश नाईक यांना मात्र इकडे विकेट मिळते. सोमेश नाईक श्रीराम क्रिकेट क्लबचे तसे मात्र फार भरवसेमंत खेळाडू आहेत. रिंकू भाऊ पाटील फार भरोसा करतात सोमेश्वर. इकडे देखील पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला, त्याच्यानंतर चौकार कन्सिड केला, पण अंततः कमबॅक केलाय सोमेशने देखील. लाजवाब गोलंदाजी, विकेट मिळाली आहे. फलंदाज मात्र बाद आहे. फलंदाज मात्र इकडे बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळाले. बिग हिट करण्याच्या प्रयत्नात तिकडे मात्र यश मिळालंय. ओहो हो, न्यू बॅटर आले सलमान आणि या सलमानने मात्र इकडे सुरुवात केली आहे आपल्या डावाची. पहिल्या बॉलवर चौकार खेळून रनसंख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढेल. 17 धावा इकडे मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावा लागत असताना सोमेशच्या विरोधात शेवटच्या बॉलला स्लॅश करत इकडे मात्र चौकार वसूल केलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल फटकेबाजी जी मात्र पाहायला मिळते. धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्डवर 17 धावा, 1 गडी बाद असताना टीम फ्रेंड्स क्रिकेट क्लब आणि या टीम मध्ये मॅच विनर खेळाडू राहिलेत. आक्रमक क्रिकेट खेळलंय फ्रेंड्स क्रिकेट क्लबने. जसं की आपण पहिल्याही मॅच मध्ये बोललो होतो की अब्रारची ती इनिंग मला आठवते, मासूमने डाऊन दी ग्राउंड येऊन चांगली बॅटिंग केली. त्याच्यानंतर जर बघितलं तर शाहरुख लाली ने देखील मात्र प्रभावित केलेलं आहे आणि एक डार्क हॉर्स आहे या स्पर्धेमध्ये. रनसंख्या 17. पहिल्या षटकाच्या अखेरीस गोलंदाजी मार्कवर भूषण सपकाळे. पुढच्या षटकात अब्रार एकीकडे आपण बघतोय 11 वर नॉट आउट. लॉफ्ट केलाय आडव्या बॅटने. ओ हो, हवेशी गप्पा मारत मात्र चेंडू मुख्य मंचाच्या दिशेने. अब्रारचा क्लास, अब्रारचा जोर आणि बॅटमधनं कडक सिक्सर. एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार. फुलल्याचा बॉल आणि ओ हो, काय अदा आणि काय कॅमेरा वर्क. चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवली. जो खेळाडू फॉर्म मध्ये असतो ना, नो डाऊट त्याच्याकडनं अपेक्षाच असते सुरुवातीच्या षटकांमध्ये मोठे फटके पाहायलाच मिळतील आणि अब्रारकडनं जी अपेक्षा होती अब्रारने आतापर्यंत पूर्ण देखील केलेली आहे. रनसंख्या 23 वर आहे. 53 बॉलमध्ये 92 ची गरज. भूषण सपकाळे यांनी मात्र इकडे आपल्या स्पेलची सुरुवात केली आहे. षटकार आला त्यांच्या पहिल्याच बॉलवरती. पुढचा चेंडू घेऊन भूषण तयार. स्ट्राइक रेंजला अब्रार. यावेळेस चेंडूच्या रीच पर्यंत पोहोचून बॅटची कड. ही छेडछाड मात्र महागात पडली आहे, कारण की हा चेंडू रेंजच्या खासा बाहेर होता. त्याला मात्र तिकडे स्लॅश करण्याचा प्रयत्न केला गेला. खराब चेंडूवर इकडे मात्र विकेट मिळाली आहे भूषण सपकाळे यांना, कारण की एनी डे हा बॉल इकडे एक तर मला वाटतंय वाईड तर 100% होताच, बट तिकडे बॅटची कड लागली आणि फ्लाइंग स्लिप मध्ये मात्र खेळाडू होते. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता. ऑलमोस्ट म्हणजे सेकंड वाईड लाईनच्या जवळ जाऊन मात्र हा फटका खेळलाय. निराश असतील अब्रार आणि भूषण सपकाळे. म्हणजे ते म्हणतात ना, काही वेळेस एखादी चुकीची ट्रेन देखील मात्र बरोबर डेस्टिनेशनवर घेऊन जाते. मी म्हणेल इकडे तशाच प्रकारची गोलंदाजी झाली आहे. फलंदाज मात्र बाद आहे आणि यस विकेट मात्र येत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल झालेत. इम्पॅक्ट प्लेयर इकडे मात्र इंट्रोड्यूस केलाय. फिरोज यांना इंट्रोड्यूस केलं गेलंय अर्शद यांच्या जागेवरती. चांगली संकल्पना आहे, कारण की बघा 10-10 षटकांचे मात्र सामने आहेत आणि त्यातल्या त्यात इम्पॅक्ट प्लेयर नो डाऊट एक चांगली
संकल्पना मात्र मांडली, कारण की मोठ्या फॉर्मॅटमध्ये आपण बघतोय की इम्पॅक्ट प्लेअर मात्र चांगलाच इम्पॅक्ट पाडून जातात. ध्येय दूर जरी असलं तरी हार मानू नका, तुम्हाला लढावं लागणार. इकडे फिरोजला ही गोष्ट समजायची आहे. यावेळेस तंत्रशुद्ध अंदाजामध्ये मात्र चेंडूचा सन्मान दिलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. पुढच्या मॅचचा टॉस इकडे मात्र केला जातोय. हॉटेल AK चे सर्व अरविंद दादा यांच्या हस्ते मात्र इकडे आनंद दादा माफ करा यांच्या हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. आनंद दादा कदम हॉटेल AK चे सर्वात स्पर्धेचे पविलियन पार्टनर. फुलाल्यांचा बॉल. ओ हो काय गोलंदाजी, आत्मविश्वास इकडे मात्र भरारी घेतोय भूषण सपकाळे. खराब चेंडूवर विकेट मिळाली, त्याच्यानंतर मात्र जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, विसरून चालणार नाही. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र विकेट मिळाली आणि आता जर बघितलं तर 2 डॉट बॉल टाकून मैदानाच्या आतमध्ये कमबॅक देखील केलेला आहे भूषण सपकाळे. एका संघाला इकडे मात्र मॅच मध्ये वापस आणताय. चांगली गोलंदाजी. रन संख्या 23/2. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या मागे 1 धाव इकडे मिळून जाईल आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 24/2 स्कोर सध्याच्या घडला. महागात पडली अब्रारची विकेट, मी म्हणेल खाशी महागात पडली आहे, कारण की इनफॉर्म बॅटर इकडे मात्र म्हणावं लागेल की सस्त्यात परतलाय. नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जातोय. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने स्वीपरच्या क्षेत्रात. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार मिळतोय आणि यस चौकाराच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होईल. म्हणजे सुरुवात झाली षटकाराने आणि षटक संपलंय मात्र चौकाराने. तर अशा रीत्या मात्र एक इव्हेंटफुल षटक ज्यामध्ये एक विकेटही मिळाली आहे ते मात्र पूर्ण होत आहे. रिप्लेमध्ये एक्झॅक्टली बघूया. शेवटच्या बॉलला खेळला गेलेला फटका, खोलवट टप्प्याचा बॉल मनगटाच्या बळावर स्लॅश करत 1 बाउन्स ओव्हर द रोप फरार. चंद्रार 4 चौकार. षटक पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय 28 धावा इकडे मात्र स्कोर काढावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतात. 28 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 2. अशोका पॉवर या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय शेखर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरोधात आणि टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. सध्याच्या घडीला सिच्युएशन मात्र अंडर कंट्रोल पाहायला मिळते श्रीराम क्रिकेट क्लबच्या. बट इकडे फिरोज क्रिकेट क्लबला देखील कमबॅक करावा लागेल. सलमान यांच्यामध्ये क्षमता आहे. सलमान बरोबरने फिरोज देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आहे. 2 ओव्हर्स 28 रन 2 गडी बाद. गोलंदाजी मार्कवर आता मात्र आपण बघतोय पाचोरा भडगाव मतदारसंघातील एक जबरदस्त खेळाडू ज्यांनी मात्र लेदर बॉलचं क्रिकेट गाजवत असताना राजपूत समाजाचं क्रिकेट देखील चांगलं खेळलंय आणि आता प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये खाशी चर्चा देखील मात्र या नावाची होतीये. प्रज्वल राजपूत आता मात्र आपल्याला पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात आहे. स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. मोठं मंच इकडे मात्र श्री क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जे की दिलं गेलंय. रन संख्या 28/2 28/2. स्कोर. 48 बॉल मध्ये 87 ची गरज. पहिल्याच बॉलवर इकडे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत बट केवळ आणि केवळ प्रयत्नच करत राहतील. चेंडू मात्र इकडे उसळी घेत सरळ सीमारेषा पार जातोय आणि रन संख्या मात्र इकडे चौकाराच्या मदतीने वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या मात्र या चौकाराच्या मदतीने वाढत असताना रिप्लेमध्ये आपण बघू शकता आखूट टप्प्याचा बॉल खडे इकडे मात्र फिरोजने खेळून दिला पुल करत डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पंचांच्या माध्यमातून इशारा 4 चौकार. डावाचं हे मात्र षटक जे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तिसरं 22-32 धावा स्कोर कार्डवर 2 गडी बाद. प्री क्वार्टर फायनलची मॅच. लॉफ्ट केलाय इकडे मात्र फिल्डर प्रयत्न करत होते बट चेंडू आवाक्याच्या बाहेर
आणि मी तर म्हणेल जीवनदानच मिळालं. हालाकी प्रयत्न लाजवाब होता सोमेश नाईकचा, बट तिकडे झेल काही पूर्ण करू शकले नाही. रनसंख्या मात्र इकडे स्कोर कार्डवर वाढतीये. पळून धावा मात्र तिकडे मैदानाच्या आतमध्ये काढल्यात. रनसंख्या एका धावेच्या मदतीने वाढतीये. सलमान शेख इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये 8 धावा बनवून मात्र नॉट आउट आहे. प्रत्येकाला इकडे मात्र स्वतःला सिद्ध करायचं आहे, कारण की बघा प्रेक्षक मात्र फार मोठ्या संख्येने उपस्थित आहे. ओपनची स्पर्धा म्हटलं की प्रत्येकाच्या नजरा लागता कोणता खेळाडू कसा परफॉर्म करतोय, कोणत्या खेळाडूचं काय चर्चा राहणार आहे. स्लॅश करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र मागच्या दिशेने. फिल्डर मात्र तिकडे तैनात. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मिळेल. चर्चा आहे प्रत्येकाची. प्रज्वल राजपूत असो, फिरोज शेख असो की सलमान शेख असो, बट जी आशा प्रेक्षक वर्गाने इकडे खेळाडूंकडनं लावली त्याच्यावर कोण खरं उतरतंय ते मात्र इकडे बघायचंय. हो 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 हो, यावेळेस काय चेंडूला पंख फोडलेत आणि चेंडू चाललाय सरळ GS ग्राउंड मैदानाच्या बाहेर. फिरोज शेखच्या बॅटमधला बिग ब्लास्ट, मोठा गारगुंडा, लगा तो 6, षटकार 6. पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्यावर मात्र बॅट चालवली, गदाच फिरवली. अटॅक आणि खेळ खटॅक, सिक्सर, षटकार. फिरोज शेख यांना मात्र इकडे यश मिळत असताना 6 धावेंच्या मदतीने रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढतीये. गरज होती फटक्याची, तो मात्र येतोय. शॉर्ट चेंडू यावेळेस मात्र कट केलाय. ओ हो हो, काय फटका आहे, कलात्मक. पहिले ताकद दाखवली, आता नजाकत. क्रिकेटच्या मैदानामध्ये फुटबॉल आणि चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ चौकार. फिरोजच्या बॅटमधनं धावा येतात आहे. फिरोज मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमक झालेत. रिप्ले मध्ये आपण बघू शकता हलक्या हातांनी फक्त कट करून दिलं. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप 4. प्री क्वार्टरची मॅच. मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय यासाठी मात्र हा सामना इकडे खेळवला जातोय. प्रेक्षकांची मात्र झालेली गर्दी. सुवर्ण नगरीचा सुवर्ण सोहळा श्री चषक. यावेळेस डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. हालाकी प्रयत्न लाजवाब केलाय, क्या बात है. चेंडू मात्र इकडे अडवला गेलाय. तत्पूर्वी जर बघितलं तर तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली जाते बाउंड्री चेकच्या रिगार्डमध्ये. आणि तिसरे पंच इकडे मात्र शहानिशा करतील आणि जो निर्णय राहील तो त्यांच्या माध्यमातून कळवला जाईल. चौकार इकडे मात्र जो की स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 4 धावेंच्या मदतीने रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढेल. 3 षटकांच्या अखेरीस 48 वर 2. यानंतरच्या मॅच मध्ये नक्कीच किरण सटाले, आदित्य माळी देखील आपल्याला इन ॲक्शन दिसतील. त्याचबरोबरने साहिल पाटील देखील मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. मयूर सपकाळे असतील, रवी बारेला, असे अनेक खेळाडू देखील मात्र पुढच्या मॅच मध्ये इन ॲक्शन असणार आहे. मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. महत्त्वाचा सामना यानंतर देखील मात्र खेळला जाईल. आजची रात्र फार महत्त्वाची आहे, कारण की आज आपल्याला ते संघ मिळून जातील. म्हणजे आजच्या रात्रीच्या अखेरीस 2 संघ आपल्याला कळून जातील की कोणते ते सेमीफायनल मध्ये जात आहेत. रनसंख्या 48 वर 2, 48-2. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर सध्याच्या घडीला ज्या रीत्या बॅटिंग केली जाते कौतुक करावं लागेल फिरोजचं खास करून, कारण की ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये ते खेळलेत. 8 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी मात्र इकडे बनवलाय. नक्कीच डाऊन दी ऑर्डर विकेट पडल्यानंतर बॅटिंगसाठी आलेत आणि या गोष्टी असतात. तुम्ही कितव्या नंबरला बॅटिंगला येता याला मात्र खासं काही महत्त्व नाही आहे. तुम्ही संघासाठी काय कंट्रीब्यूट करता या गोष्टीला मात्र खासं महत्त्व आहे. आणि फिरोज मात्र आज आपण बघतोय की आपल्या संघासाठी धावा बनवायचं काम करतात आहे. 8 बॉलमध्ये 20 धावा त्यांनी मात्र आतापर्यंत बनवलंय. गोलंदाजी मार्कवर बदल विजय पाटील यांना मात्र आता इकडे पाचारण केलं गेलंय. 48 वर 2 स्कोर. मॅच जिंकण्यासाठी अजूनही आपण बघतोय 42 बॉल आणि 42 बॉलमध्ये
तब्बल 67 धावा बनवायच्यात. एकीकडे श्रीराम क्रिकेट क्लब, दुसरीकडे फ्रेंड्स सीसी. यावेळेस मात्र इकडे काय, वा, विजय पाटील आले आणि पहिल्याच बॉलवर इकडे मात्र विकेट घेऊन गेलेत. कमी गतीने स्लोवर वन तिकडे मात्र टाकला होता. हलक्या हाताने त्याला कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची लागली कड आणि चेंडू मात्र जाऊन विसावलाय सरळ कीपरच्या हातात. फलंदाज मात्र बाद आहे. 48 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 48च्या स्कोरवर 3 गडी बाद. 41 बॉल मध्ये 67ची गरज आहे. बट इकडे आपण बघतोय विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो एक्झॅक्टली घडलं काय. फिंगर रोल केले होते बॉलवर, हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला आणि यस, जेल मात्र तिकडे झालाय. सेलिब्रेशन आपण बघू शकतो. आणि विजय पाटील पहिल्याच बॉलवर स्ट्राईक करतात आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र इकडे आली आहे. म्हणजे वार पलटवार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 10 षटकांचा सामना हा कमीत कमी 7 ते 8 वेळेस मात्र कलाटणी घेतोच. दर 2 ओव्हरला ज्या संघावर दबाव आहे तो संघ मात्र इकडे कमबॅक करतो. आणि इथे देखील तेच होताना पाहायला मिळालं. काही धावा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र कमबॅक तो मात्र मैदानाच्या आतमध्ये केला श्रीराम क्रिकेट क्लबने. प्रेक्षकांची जर बघितलं तर चांगलीच संख्या. गोलंदाजी मार्कवर इकडे मात्र विजय पाटील आले. नक्कीच कितवं षटक दिले याला काही खास अर्थ नाहीये. तुम्ही किती विकेट मिळवताय याला मात्र अर्थ आहे. 4थ्या षटकात आले. वैयक्तिक पहिलं षटक आहे त्यांच्या कोट्याचं आणि इकडे मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मासूम खाटिक बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. 48 वर 3 स्कोर. ओ हो, यावेळेस मात्र काय चांगला चेंडू इकडे मात्र हाताळलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना इनफिल्डच्या वरनं टिपवण्याचा प्रयत्न हलक्या हाताने मागच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. कट टू कट मॅचेस मात्र इकडे पाहायला मिळतात आहे. फ्रेंड्स सीसी आणि त्यांच्या विरोधात मात्र श्रीराम क्रिकेट क्लब. श्रीराम क्रिकेट क्लब हा संघ तसा जर बघितला तर मानराज पार्क या मैदानावर कंटिन्युअसली खेळणारा संघ आहे. रिंकू भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मात्र ही टीम उतरली आहे. त्यातल्या त्यात जर बघितलं तर काही युवा खेळाडू देखील संघात पाहायला मिळत आहेत ज्यांच्यावर मात्र सध्याच्या घडीला नजरा लागलेल्या आहेत. ओहो, स्विंग अँड मिस, स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना नक्कीच एक बाणाची स्पर्धा. श्री चषक डे नाईट क्रिकेटचा थरार, ओपन टेनिस बॉल क्रिकेटचा थरार, गेले 3 वर्ष सुरू असलेली परंपरा आज मात्र 4थ्या वर्षात. रिवर्सचा फटका. ओ हो, सूर आणि धूर मारलाय. जबरदस्त फटका, झंझावता प्रहार. चेंडू सरळ सीमारेषा पार. 6 लगा तो 6. षटकार. एकविरा प्लायवूड ब्रँडेड 6. फिरोज यांच्या बॅटमधून मात्र हा फटका आलाय. फिक्की यांनी मात्र चेंडू सरळ मैदानाच्या बाहेरच फेकून दिलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता. इसको लगा डाला तो भैया स्कोर कार्ड झिंगा लाला. 6. फिरोज संघासाठी आज मात्र संकट मोचक बनलेत. ओ याही वेळेस दिशा से भटके तो पडेंगे फटके और फिरोज के फटके सबसे हटके. रिव्ह्यू देखील घेतला गेलाय. बट तत्पूर्वी एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकार इकडे मात्र जो की आपल्याला पाहायला मिळतोय. वेस्ट साइडच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे आणि फुल लेंथचा बॉल जारी त्या इकडे डिस्पॅच केला गेला. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. शहानिशा केली जाते आता पंचांच्या माध्यमातून. एकविरा प्लायवूड जे मात्र षटकाराचे प्रायोजक आहेत नारायण भाऊ पाटील. काय
फेअर डिलिव्हरी हा मात्र निर्णय येतोय आणि या षटकारांशी मात्र षटकही मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. कन्वर्ट केलं बॉलला. फुलटॉस चेंडू तुम्ही मिस करू शकत नाही लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये आणि या 6 धावेंच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला 4 ओव्हर 61 रन 3 गडी बाद. मॅच जिंकण्यासाठी 36 बॉलमध्ये 54ची गरज आहे. 36 बॉल 54ची गरज. जळगाव उत्तर महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशातील एक महत्त्वाचा जिल्हा. आपल्या सोन्यासाठी आणि इथल्या जर बघितलं तर खाद्य संस्कृतीसाठी मात्र सुप्रसिद्ध असलेला जिल्हा आणि या क्रिकेटची मात्र एक वेगळी परंपरा मात्र याही जिल्ह्याला लाभली आहे. समाजाचं क्रिकेट त्याचबरोबरने प्रीमियर लीगचं क्रिकेट आणि आता मात्र ओपनचं व्यावसायिक गटाचं क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. दमदार आयोजन जे मात्र सातत्याने सागर पार्कचं मैदान असो, GS ग्राउंडचं मैदान असो किंवा इतर मैदानं असो जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात जळगावमध्ये आणि या स्पर्धेने देखील मात्र फार छाप सोडली आहे. प्रत्येकाला प्रभावित करणारं असं हे जबरदस्त असं आयोजन आहे. भव्य दिव्य 51,000चा पुरस्कार, त्यातल्या त्यात 18 संघ, लीग मॅचेस इकडे मात्र दिल्या गेलेल्या आहेत आणि आज मात्र महत्त्वाचा दिवस तो पार पडतोय. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने फटका गॅपमध्ये आहे मासूम खाटेक. इकडे मात्र रन संख्या इकडे वाढतीये. आडव्या बॅटने क्रॉस बॅट फटका मात्र इकडे खेळला आणि रन संख्या मात्र 4 धावांच्या मदतीने वाढतीये. प्रत्येकाचं स्वप्न असतं एकदा तरी आपल्याला मोठ्या स्पर्धेमध्ये मात्र परफॉर्मन्स द्यायचा, ज्या स्पर्धेवर सर्व खानदेशाच्या नजरा लागलेल्या आहे आणि आज मात्र मासूम मात्र सर्वांच्या नजरा वेधून घेतात आहे चौकाराने. स्विंग अँड मिस, अपील यावेळेस मात्र आऊट. चला पंचांचा निर्णय तिकडे मात्र आलेला आहे नॉट आउटचा. पंचांचा निर्णय तिकडे आलेला आहे नॉट आउटचा. मॅच मात्र ऑन करायचा आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना प्रत्येक संघ मालक मात्र स्वप्न घेऊन दाखल झालाय. आपल्याला श्री चषकाच्या स्पर्धेवरती पहिल्या बक्षिसावरती आपलं नाव मात्र कोरायचं आहे. येणाऱ्या काळात जेव्हा जेव्हा विचारलं जाईल, संपूर्ण सीझन मध्ये विचारलं जाईल की ती ओपनची स्पर्धा जी श्री क्रिकेट क्लबने भरवली होती ती कोणी जिंकली होती, तर नक्कीच आपला उल्लेख झाला पाहिजे. रन संख्या 65 वर 3. यावेळेस बॉडी लाईनच्या दिशेने मात्र इकडे चेंडू टाकलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. नक्कीच हे 1-2 षटक जर इकडे मात्र चांगले गेले ना तर एक टफ फाईट मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. कारण की रिक्वायर्ड रन रेट अजूनही आपण बघतोय की 9च्या घरात आहे. बट इथून पुढे 2 ते 3 बॉल जर या षटकाचे चांगले पडले, एखादी विकेट जर इकडे मिळाली मासूम किंवा फिरोजची, तर श्रीराम क्रिकेट क्लब देखील कमबॅक करेल. कारण की मासूम खाटिक जर मात्र सिक्सर येतोय. 71 वर 3 स्कोर. सॉलिड बॅटिंग करत असताना जळगावचा सितारा आज मात्र शिवतीर्थ मैदानावर आपली चमक सोडतोय. 71 वर 3 स्कोर. वर 3 आहे. याही वेळेस लागोपाठचा दुसरा 2 बॉल मध्ये 2 मोठे प्रहार. मासूम खाटिक सेट ऑन फायर. लागोपाठचे 2 फटके इकडे मात्र आलेत. मासूम म्हणताय तुम्ही लावा ताकद, मैदानाच्या आतमध्ये मी कोणासमोर नाही वाकत. जबरदस्त बॅटिंग. जेव्हा जेव्हा आपल्या शहरामध्ये मोठी स्पर्धा होते ना, प्रत्येक जण मात्र जबरदस्त परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतो. मासूमने केलाय, भूषणलाही करावा लागणार आहे आपल्या संघासाठी, कारण की ही अस्तित्वाची लढाई आहे. इथे जो हारला तो मात्र सरळ घरच्या रस्त्याला. फुललेंचा बॉल समोरच्या दिशेने. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे मिळून जाईल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल.
षटक मात्र इकडे पूर्ण होत असताना 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 ओव्हर 78 रन 3 गडी बाद. 5 ओव्हर 78 3 गडी बाद. आणि शेवटचे बॉल या मॅच मध्ये बाकी आहेत आता 30 आणि मॅच जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 37. 5 ओव्हर 37 रन. प्रत्येकाचं लक्ष आज मात्र लागलेलं आहे श्रीचषकावरती. प्रत्येकाचं लक्ष मात्र लागलेलं आहे GS ग्राउंड वरती. कोणते ते 6 संघ राहतील जे मात्र पुढच्या फेरीला जातील आणि कोणते ते 2 संघ राहतील जे मात्र डायरेक्ट सेमीफायनलच्या दिशेने जातील. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा इकडे मात्र केला गेलेला आहे. नक्कीच चर्चा मात्र तिकडे रंगलेली आहे श्रीराम क्रिकेट क्लबच्या डगआउटमध्ये. एकविरा प्लायवूड जे मात्र या षटकाराचे सुपर 6 पार्टनर आहेत, त्याचबरोबर मेन स्पॉन्सरच्या भूमिकेत या स्पर्धेत स्माइलिंग नीज डॉक्टर मनीषजी चौधरी, को स्पॉन्सर खोंडेबंधू ज्वेलर्स ज्यांच्या माध्यमातून 51,000 रुपयांचा पहिला पुरस्कार या स्पर्धेला देण्यात आलाय. ट्रॉफी स्पॉन्सर पुरुषोत्तम दादा पाडल बेकर्स पॉइंट ज्यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी मोबाईल NX आपल्या माणसाची दुकान यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या स्पर्धेला ज्या मात्र देण्यात आल्या. पवेलियन पार्टनर आनंद दादा कदम, हॉटेल AK. बॉल स्पॉन्सर या स्पर्धेचे हॉटेल जय मल्हार, बापूदादा हातकर, प्रवीण दादा गायकवाड. या सर्वांचा मात्र आम्ही धन्यवाद मानतो. द्वितीय पुरस्कार या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून दिला गेला आहे JJ स्पोर्ट्स जितेंद्रजी जवळकर. तृतीय पुरस्कार समाजसेवक भरतभाऊ सपकाळ यांच्या माध्यमातून 15,000 आणि चतुर्थ पुरस्कार श्री क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून 15,000 रुपये. या सर्व मान्यवरांचा मात्र आम्ही धन्यवाद मानतो की जे सहकार्य त्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून राहिलेलं आहे. काय बॅटिंग केली आहे मासूम खाटिक. 8 बॉलमध्ये वाट लावायचं काम केलंय. दुसरीकडे फिरोज 11 बॉलमध्ये 32 वर नॉट आउट. 37 धावींची अजूनही मॅच जिंकण्यासाठी गरज. वर 3 स्कोर 78 फॉर 3. यावेळेस मात्र आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून विजय पाटील जे मात्र गोलंदाजी मार्कवर आलेत. रन संख्या मात्र इथे एका धावेच्या मदतीने वाढतीये. ऑफस्टिकच्या खासा बाहेरचा बॉल यावेळेसही ट्रॅक करण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील आपण बघतोय मागणं क्षेत्ररक्षक येतील. चेंडूवर जोपर्यंत जातील तोपर्यंत एक धाव मिळतीये. वर 3 स्कोर. वर 3 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. धावाचं मात्र हे 6वं षटक सध्याच्या घडीला प्रगतीपथावर आहे. 35 धावांची गरज 29 बॉल मध्ये. रिवर्सचा फटका. फिरोज शेख लांबच लांबवर फेकून दिले बॉलला. जा आणि शोधून आणा एवढं सांगत असताना सिक्सर वसूल केलाय. कडक बॅटिंग केली जाते. षटकारांमध्ये सध्याच्या घडीला डील करतात आहे. हवाई सफर तिकडे मात्र बॉलला घडवला आणि सरळ सीमारेषा पार षटकार वसूल केलाय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता हँड अँड आय कोऑर्डिनेशन आणि काय फटका खेळला. ताकदवर सिक्सर. याही वेळेस इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली लॉफ्ट केलं होतं बॉलला डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. तिकडे मात्र होते प्रज्वल पा आणि त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपतोय मैदानाच्या आतमध्ये फिरोज यांचा खेळ. फलंदाज बाद आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फार वेगात आले तिकडे बॉलवरती. विकेट येताना जी की आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद. च्या स्कोरवर 4 गडी बाद. जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शोएब खान.
ओ हो यावेळेस काय विजय पाटील सांगू शकतील काय इरादा होता या बॉलवरती. हालांकी वाईट बॉलचा इशारा अवंतरच्या स्वरूपात. इकडे मात्र धाव वाढतीये. मॅच हळूहळू रडारपासून दूर जातोय टीम श्रीराम क्रिकेट क्लबच्या. कारण की समीकरण जर बघितलं तर आता रन बॉल 27 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 28 ची गरज. 6 आला या ओव्हरमध्ये. विकेटही आपल्याला इकडे मात्र पाहायला मिळाली आहे. एकीकडे मासूम खाटिक 9 बॉलमध्ये 19 नॉट आउट आहे. दुसरीकडे शोएब मात्र नुकतेच दाखल झालेले आहेत. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. चांगला चेंडू इकडे मात्र हाताळला गेला. धावा स्वरूपी आपण बघतोय निर्धाव चेंडूने मात्र षटक पुढे जात असताना. 26 बॉल 28. ओ हो अल्टी पलटी दे घुमा के सरळ मात्र पवेलियनच्या दिशेने सिक्सर. 6 धावा. रन संख्या मात्र 93 फॉर 4. हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय जबरदस्तरित्या दाखवत असताना इकडे मात्र 6 धावा स्कोर कार्डवर अर्जित करतात शोएब खान. व्हॉट अ शॉट. परफेक्ट प्लेसमेंट. सिक्सर. क्रिकेटची रंगारंग दुनिया आणि आज मात्र षटकार चौकारांची होणारी आतिषबाजी प्रमुख आकर्षण आहे जळगाव नगरीमध्ये, सुवर्ण नगरीमध्ये. कारण की भरलाय 51,000चा थरार. श्री चषक याही वेळेस जागा बनवून मागच्या दिशेने. ओ हो शोएब खान 2 in 2. सीमारेषा पार. 6 षटकांचा खेळ पूर्ण. 97 वर 4. 97 फॉर 4 आफ्टर 6. मॅच जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ पाहिजेत 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावांची गरज आहे. 18 ना. 24 बॉल 18. यस 24 बॉल मध्ये 18ची गरज आहे. मॅच अक्षरशः झुकली आहे. इकडे मात्र आपण बघतोय फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाच्या दिशेने. विजय पाटील यांना मात्र आता गोलंदाज. बॉलर कोण आहे. बॉलर सर दिनेश सर आलेत. यस 6 ओव्हरच्या अखेरीस 97 वर 4 स्कोर. दिनेश सर यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्गून आता पाचारण केलं जाते. लेगस्टिकच्या बाहेर आहे बॉल. दिशा मात्र यावेळेस भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय. 98 वर 4 स्कोर कार्ड. मासूम खाटिक याही वेळेस सरळ मात्र चेंडू जाऊन आदळला यशांवरती. दिनेश पाटील सर इकडे मात्र पुरेपूर विकेट मिळवून देतात आहे. आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते की मासूम खाटिक यांना मात्र इकडे परतावं लागलंय. सामना तसा जर बघितला तर सध्याच्या घडीला झुकलेला दिसतोय फ्रेंड्स सीसीच्या दिशेने. बट श्रीराम क्रिकेट क्लब देखील मात्र सध्याच्या घडीला काही विकेट्स मिळवतात. सरळ मात्र जाऊन ऑफस्टिकला आदळला बॉल आणि फलंदाज मात्र बाद आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शाहरुख लाली चे मात्र दाखल झाले. 17 धावा अजूनही 23 बॉल मध्ये बनवायच्यात. जळगाव क्रिकेटचा एक ढाण्या वाघ जळगाव टायगर शाहरुख लाली मात्र आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एक युवा सितारा ज्याच्या नावाची दखल घेतली आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटने गेल्या काही काळात. 98 फॉर 5. 98 ओव्हर 5 स्कोर. रिवर्सचा फटका. शाहरुख लाली ना आओ देखा ना ताव और आते ही दे दिया पूरा 6 का भाव. सिक्सर. यासाठी मात्र या खेळाडूच्या नावाची चर्चा आहे की जबरदस्त बॅटिंग करतात. त्यात जर बघितलं तर क्षेत्ररक्षणही तेवढंच जोरदार आहे आणि नक्कीच डाऊन दी ऑर्डर आलेत. बट इकडे पहिल्याच बॉलवर षटकारही वसूल करत असताना हँड अँड आय कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर. भिंगरी शॉट. 6. यावेळेस फटका फसलाय आणि दिनेश पाटील स्टार अजून एक वेळेस इकडे मात्र स्ट्राईक करत असताना षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र अजून एक विकेट मात्र इकडे येताना पाहायला मिळते आणि हे दिनेश पाटील सरांचं वैयक्तिक पहिलं षटक आहे. याआधी जर बघितलं तर
2 विकेट त्यांनी या षटकात आतापर्यंत मिळवल्यात आणि आता मात्र आपण बघू शकतो रिव्हर्स खेळण्याचा बिग हिट करण्याचा प्रयत्न, या आधीच्या बॉलवर रिव्हर्सचा षटकार आणि इकडे मात्र फॉलो थ्रू मध्ये नक्कीच चांगल्यारीत्या नजर गाडत तिथे रिंकू भाऊंनी घेतलाय झेल. फलंदाज बाद दिनेश पाटील सर. अंततः इकडे मात्र काही विकेट्स आपल्या संघासाठी मिळवून देतात आहे. 11 धावा अजूनही पाहिजे. 6 गडी बाद आहे. 21 बॉल मध्ये 11ची गरज. 6 गडी इकडे मात्र बाद आहे. काही चमत्कार इकडे पाहायला मिळेल का? न्यू बॅटर शहबाज पिंजारी. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न आहे, कारण की बघा 6 विकेट पडलेला आहे. 21 बॉल अजूनही बाकी आहे. बट दिनेश पाटील सर यांनी 2 विकेट मात्र मिळवून दिलाय. शहबाज नक्कीच प्रयत्न करतील रक्षात्मकरित्या क्रिकेट खेळण्याचा, कारण की क्रिकेट खेळच अनिश्चिततेचा आहे. बट शहबाज पहिल्याच बॉलवर लॉफ्ट केलाय आणि इकडे मात्र काय, 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार. शहबाज सांगतात आहे फरक नाही पडत लॉजिकचा, कारण खेळ आहे आमचा मॅजिकचा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप ट्रॅव्हल करतोय बॉल चौकारासाठी. स्टँड अँड डिलिव्हर्ड. शहबाज पिंजारी पहिल्याच बॉलवर मात्र चौकार वसूल करत असताना. यावेळेस चांगला चेंडू पाय पकडण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न होता. ढकलला बॉलला फक्त. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर जोपर्यंत येतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इकडे मिळतीये आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 5 बॉल मध्ये 12 खर्च केल्या दिनेश. संजय भाऊ 1 बॉल बाकी आहे बघा. पहिला बॉल वाईड, मग विकेट, मग 6, मग विकेट, मग 4, मग सिंगल. 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. 109 वर 6 आहे स्कोर. शोएब खान स्ट्रायकर एंडला सज्ज. 6ची गरज आहे. 6 टू विन नाऊ. 6 धावा इकडे विजयासाठी बनवायच्यात. इकडे काय घडतंय, खेळायचा होतं कुठे, चेंडू जातोय कुठे. तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होईल आणि 109 रन 6 गडी बाद. 18 बॉल मध्ये 6ची गरज. 18 बॉल्स 6 टू विन. 18 बॉल 6. आणि आय गेस याच बरोबरीने सामना मात्र इकडे संपलाय. 7.1 षटकामध्ये इतके मात्र 6 धावा अर्जित करत मॅच मात्र आपल्या नावावर केली आहे फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाने. आणि यस, अभिनंदन. तर चला, शुभेच्छा असतील फ्रेंड्स क्रिकेट क्लबला. मॅच मात्र इकडे आपल्या नावावर केली आहे आणि सामना मात्र अर्जित करत आपलं स्थानही पुढच्या फेरीमध्ये निश्चित केलंय.